हरि ओम. रामकृष्ण हरी. लीड्स मराठी मित्रमंडळ यांचे विद्यमाने श्रीमद भगवद्गीता निरूपण अहिल्यानगरी निवासी परमपूज्य स्वामी श्री रामकृष्ण क्षीरसागर सरस्वती स्वामी महाराज यांच्या कृपेने आपण निरूपणास प्रारंभ करूया. प्रार्थना. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. ओम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. भजन करूया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. बोलो श्री कृष्ण भगवान की जय. आपण सर्व जाणकार श्रोत्यांना, गीताप्रेमी साधकांना मी मनापासून वंदन करतो. आपल्या सर्वांच्या प्रोत्साहनामुळेच गीतेतील काही श्लोकांचा मला भावलेला अर्थ मी केलेल्या अत्यल्प अभ्यासाचे विवेचन करण्याचा आनंद आपण सर्वजण आता प्राप्त करून या ज्ञानसागराचा अमृतरस घेऊया. श्रीमद भगवद्गीता अध्याय 2 श्लोक क्रमांक 19, 20 आणि 21. एवं एनं वेत्ति हन्तारै यश्चैनं मन्यते हतम् उभौ तो न विजानीतो नायं हन्ति न हन्यते. य एवं वेत्ति हन्तारै यश्चैनं मन्यते हतम् उभौ तो न विजानीतो नायं हन्ति न हन्यते. इथून पुढील 4-5 श्लोकांमध्ये आत्म्याबद्दलचीच माहिती आपल्याला बघायची आहे. अर्थात जो या आत्म्याला मारणारा असे समजतो, तसेच जो हा आत्मा मेला असे मानतो, हे दोघेही अज्ञानी आहेत. कारण हा आत्मा वास्तविक पाहता कोणाला मारितही नाही आणि कोणाकडून मारलाही जात नाही. मागील आठवड्यात आपण भगवद्गीतेच्या प्रमुख 4 मार्गांचा अभ्यास बघितला की जो आपल्याला व्यवहारामध्ये नेहमी वापरण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.
यामध्ये सांख्ययोग, कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग यांचा प्रत्येक विषयासाठी कसा उपयोग करता येतो हे आपण बघितलं. यात विशेषतः सत असत म्हणजे खरे खोटे याविषयी विविध योगाच्या माध्यमातून आपण माहिती घेतली. त्यासाठी आपण विविध उदाहरणे पण बघितली, जसे 24 कॅरेट सोने, 22 कॅरेट सोने, दूध आणि पाणी, विलग करणारा, राजहंस, अक्रोड या सुकामेव्याचे बाह्य स्वरूप व आतील गर, यात असलेले जीवनसत्वे इत्यादी, म्हणजेच खरे काय खोटे काय याची माहिती सुद्धा आपण पाहिलेली आहे. कलियुगातील सुरुवातीला गोड व चांगल्या वाटणाऱ्या गोष्टी शेवटी वाईटच आणि दुःख देणाऱ्या असतात. सुरुवातीला कष्टमय आणि दुःखदायक वाटणाऱ्या गोष्टी अंतिमतः मात्र सुखकारक असतात, हे आपण समजावून घेतलेलं आहे. आत्मा कशानेही नष्ट होत नाही, भिजत नाही, कापला जात नाही, कारण तो शाश्वत आहे. त्यासाठी आपण चारचाकीचे उदाहरणही घेतले की ती निर्माण करता येते, परंतु विविध कारणाने ती चारचाकी नष्ट होते. आकाश हे स्थिर असते, ढग हे अस्थिर असतात, तसेच आत्मा हा स्थिर आहे आणि शरीर हे अस्थिर असते. तसेच जीवनामध्ये अलिप्तता कशी निर्माण करावी, अलिप्ततेचे फायदे काय, तसेच स्थितप्रज्ञ कसा असतो, कर्माची फळे चांगली आणि वाईट कशी मिळतात, याचाही आपण थोडासा अभ्यास केलेला आहे. चिखलातील कमळाचे अलिप्तता हेही उदाहरण आपण बघितले. शरीर व आत्मा यांचाही सूक्ष्म फरक आपण बघितला. निरोगी दीर्घायुषी राहण्यासाठी सनातन धर्माचा आपण कसा उपयोग करू शकतो तेही आपण बघितलंय. या श्लोकामध्ये भगवंतांनी आत्म्याच्या सूक्ष्मतेचे व अमरतेचे वर्णन केले आहे. आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये चैतन्य चेतना परिपूर्ण भरलेली आहे. हे चैतन्य आपणास निश्चित जाणवते, पण त्याची एक अट आहे बरं का. हे जर जाणवायचं असेल तर आपल्या जे इंद्रिय आहेत त्यांनी आपलं काम करणं थोडंसं कमी केलं पाहिजे. त्यावेळेसच आपल्याला चैतन्याची जाणीव निश्चितपणे जास्त प्रमाणात होते. आता या चैतन्याच्या मार्फतच आपणाला जाणीव राहते आणि या चैतन्याची जाणीव प्रत्येक शरीराला वेगवेगळी असते. म्हणजे आपलं चैतन्य वेगळं आहे, माझं चैतन्य वेगळं आहे. जगातल्या सगळ्या लोकसंख्या जेवढी आहे त्या प्रत्येकाचं चैतन्य हे वेगवेगळ्या प्रमाणामध्ये आणि वेगवेगळं जाणवतं प्रत्येकाला स्वतंत्ररित्या. आपण हे बघितलं होतं मागे, परंतु पुन्हा एकदा आपण बघणार आहोत की घटना एकच घडते, पण प्रत्येक जण प्रत्येक व्यक्तीला त्याची जाणीव वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या कालमर्यादेत होते. त्याची कारणं अनेक आहेत. उदाहरणार्थ आपण परत एक उदाहरण बघणार आहोत. रस्त्याने जाताना दुर्दैवाने एखाद्या व्यक्तीला दगडाची ठेस लागली. त्याच्याबरोबर त्याची आई, पत्नी आणि मित्रही आहे असं आपण गृहीत धरूया. आता काय होतं त्यावेळेस, आपण सूक्ष्म विचार केला तर एका घटनेची प्रतिक्रिया आई, पत्नी आणि मित्राची वेगवेगळी असेल. आई काय म्हणेल, तर आई दुःखाने व्याकुळ होईल, माझ्या लेकराला उगीचच ठेस लागली हो, त्यामुळे तिच्या भावना विवश होतील. पत्नी म्हणेल, किती लागले, कुठे लागले, रक्त तर जास्त गेले नाही ना, आणि आता काय उपाय करायचा वगैरे वगैरे. आणि त्याचा मित्र काय विचार करणार आहे, तर जवळच्या दवाखान्यात कसे घेऊन जाता येईल, वाहन कोणते मिळेल, इत्यादी इत्यादी. याचा अर्थ कुठलीही घटना कुठेही घटो, पण प्रत्येकाला त्याच्या चैतन्याच्या मार्फत वेगवेगळी जाणीव होईल. अशाप्रमाणेच सर्वांच्या शरीरामध्ये एकच आत्मा आहे, पण प्रत्येकाची जाणीव त्याच्या अनुभवातून, विचार करण्याच्या पद्धतीतून
वेगवेगळी असते. अर्थात एका शरीराच्या सुखदुःखाची जाणीव एकसारखी दुसऱ्या शरीराला होणार नाही. एका व्यक्तीला जेवढं दुःख होईल तेवढं दुसऱ्या व्यक्तीला तेवढंच होईल, त्याच क्वांटम मध्ये होईल असं मुळीच नाही. म्हणून प्रत्येक शरीर हे एका व्यक्तिगत जीवाचे आच्छादन असते आणि ते व्यक्तिगत चेतनेद्वारा आपणास कळून येते. या जीवाचे परिमाण म्हणजे मोजमाप किंवा आकार इतका बारीक आहे की केसाच्या अग्रभागाच्या 1/1000 इतके सूक्ष्म आहे असे सांगतात. त्याचा रेफरन्स काय आहे? श्वेताशपरो निषाद यामध्ये याचा उल्लेख सापडतो. 5वा अध्याय आणि 9वा श्लोक. बालाग्रशतभागस्य शतदा कल्पितस्य च भागो जीवस्य विज्ञेयस् स चान्यन्त्याय कल्पते. एका केसाच्या अग्राचे 100 भागामध्ये विभाजन केले आणि अशा प्रत्येक भागाचे पुन्हा 100 भाग केले, असा प्रत्येक भाग हा जीवाच्या आकाराचे मोजमाप होईल, परिमाण होईल. म्हणून आत्मा रूपी चित्कण हा अणुपेक्षाही सूक्ष्म आहे आणि अशा अनेक चित्कणापासून भौतिक शरीराचे आधारभूत तत्व बनते आणि त्याचा प्रभाव संपूर्ण शरीराला जाणवतो. हा प्रभाव व अनुभव म्हणजे जीवात्म्याच्या अस्तित्वाचे प्रमाण आहे. म्हणजे माझ्यामध्ये जीव आहे हे कशावरून ओळखायचं? तर मला त्याची जाणीव होते त्यावरून. आणि त्यासाठी आपण प्रॅक्टिकल जर उदाहरण बघितलं तर एखाद्या माणसाला जर उजव्या बाजूनी पॅरालिसिस झाला तर त्याच्यामधलं जीवात्म्याचं जे प्रमाण आहे ते बऱ्यापैकी कमी होतं. आणि त्याची कारण आपल्याला माहिती आहे की आधुनिक शास्त्रानुसार मेंदूमध्ये गाठ झाल्यानंतर तो शरीराचा उजवा भाग उदाहरणासाठी तर तो थोडा पॅरलाइज होतो. म्हणजे त्याच्या जीवात्म्याचा जो क्वांटम आहे तो बऱ्यापैकी कमी होतो आणि त्याप्रमाणे त्याची हालचाल ठरते. सावधान. आता आपण आत्म्याच्या सूक्ष्म स्वरूपाबद्दल व्यावहारिक व सोप्या भाषेत माहिती मिळवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. वास्तविकरित्या हे एवढं सोपं नाही, परंतु आपण प्रयत्न केला तर आपल्याला निश्चितपणे याची माहिती मिळू शकेल. सनातन धर्म सांगतो आत्मा मरत नाही, त्याला नाश नाही, तो जाळला जात नाही. मग तो आहे तरी कसा? तो अत्यंत सूक्ष्म आहे. त्याचा आकार परमाणु रूप आहे. मग त्या अतिसूक्ष्म रूपाला आपण कशाने नष्ट करू शकतो? सुईने नाही, चाकूने नाही, कात्रीने नाही, तलवारीने नाही, अग्नीने नाही, कारण तो जाळला जात नाही, कारण तो अतिसूक्ष्म आहे. तो प्रत्येकाच्या शरीरामध्ये कणाकणामध्ये भरलेला आहे. तो पंचमहाभूताच्याही पलीकडे आहे. पृथ्वी, आप, तेज म्हणजे चैतन्य, वायू म्हणजे वारा, आकाश म्हणजे पोकळी, या सर्वात तो आहे. ते परमतत्व नाही अशी पृथ्वी तलावर एकही जागा नाही. त्या परमतत्वाचा काही अंश हे मानवी शरीरात असलेला जीवात्मा. जीवात्म्याची जाणीव आपणाला सरावाने निश्चित समजू शकते. त्यासाठी काय करायला सांगितलंय गीतेमध्ये? तर सर्व इंद्रियांना एका ठिकाणी स्थिर करून, म्हणजेच विशिष्ट आसनामध्ये स्थिर होऊन, आपण थोडक्यात त्याला ध्यान असं म्हणू शकतो. स्थिर बसून, ताठ बसून, श्वासाकडे लक्ष देऊन, हे 6व्या अध्यायामध्ये याचा उल्लेख आहे. दृष्टी नाकाच्या शेंड्याकडे स्थिर करण्याचा प्रयत्न करायचा, थोडक्यात ध्यान करायचं. याचा अर्थ, याचा सर्व उल्लेख श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय क्रमांक 6व्या मध्ये स्पष्टपणे सांगितलेला आहे. त्यामुळे
आपल्यात असलेल्या ह्या अद्भुत शक्तीची व जीवात्म्याची जाणीव आपणास ध्यानाचे साह्याने कदाचित होऊ शकते. त्यासाठी अर्थात मन मात्र आपलं एकाग्र असणं हे अत्यंत गरजेचं आहे. मूलतः भौतिक शरीर म्हणजे आपले शरीरच नाशवंत आहे. शरीर या सेकंदात किंवा शरीर 100 वयाचे वय झाल्यानंतर नष्ट होणार आहे. परमेश्वराचा हा अंश स्वतःच्या कर्मानुसार भौतिक शरीर प्राप्त करतो आणि म्हणून त्याने धर्माप्रमाणे वागणे हे अत्यावश्यक आहे. वेदांत सूत्राप्रमाणे जीवाला तेजोगुणी म्हटले आहे, कारण तो जीवात्मा परमश्रेष्ठ प्रकाशाचाच अंश आहे आणि तोच तेजो कण आपल्या भौतिक शरीराचे पालन पोषण करतो. आणि एकदा का ते तेज नष्ट झाले की देह मृतप्राय होतो, हे आपणा सर्वांना माहिती आहे आणि हे त्रिवार सत्य आहे. भगवान श्रीकृष्ण असे म्हणतात, हे अर्जुना, तुला स्वतःचा अभिमान झालेला आहे. मी महाबलाढ्य अर्जुन असून मी कौरवांना मारणारा झालेलो आहे आणि हे सर्व कौरव मरणारे आहेत, असा तुझा भास झालेला आहे. वस्तुतः तू मारणारा नाही आणि हे कौरव मरणारेही नाहीत. हा जो देह आहे तो नश्वर आहे. आज न उद्या तो नष्टच होणार आहे. केवळ मायेमुळे तू व्यर्थ भ्रमात पडलेला आहेस. मनुष्याच्या देहावर घातलेला घाव हा त्याच्या आत्म्याला लागत नाही. हे शरीर म्हणजे जणू काय आत्म्याची सावलीच आहे. मग सावलीला घाव घातल्यामुळे आत्म्याचा नाश होणार आहे काय? तर नाश होणार नाही. यासाठी आपण या ठिकाणी काही व्यवहारातले उदाहरण बघू. आपल्याला हे वारंवार ह्याच पद्धतीचे उदाहरणं या ठिकाणी देण्यात आलेली आहेत, ते आपण बघणार आहोत. कल्पना करा की एखाद्या पाण्याच्या मोठ्या भांड्यामध्ये सूर्याची प्रतिमा आपणाला दिसली. मग आपण ते भांडे पालथे घातले. आता त्यात पाणी नाही आणि सूर्याची प्रतिमा नाही. म्हणून मग काय सूर्य आहे, सूर्यच नाही असं म्हणायचं का? तर सूर्य तर आहेच, पण भांडे पालथे घातल्यामुळे आपल्याला पाण्यामध्ये सूर्य दिसत नाही. त्याच अर्थाने कौरवांचे शरीर नष्ट झाले तरी त्यांच्यातला आत्मा हा अमरच राहणार आहे. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात की युद्धाला तयार हो, कारण अन्यायाने वागणाऱ्या कौरवांचे फक्त शरीर नष्ट होईल, पण त्यांच्यातला आत्मा हा मात्र अक्षय आहे. आद्य शंकराचार्यांनी जे मूल तत्व सांगितले ते म्हणजे ब्रह्मसत्य जगन्मिथ्या. आत्मस्वरूपाच्या दृष्टीने विचार केला तर आत्मा भिन्न वस्तूच नाही, नामरूपेही असत्य आहेत. तुमचं आमचं जे नाव ठेवलेलं आहे ते असत्य आहे. म्हणजे दुर्योधन, दुःशासन ही शरीराने नष्टच पावणार आहेत. तू युद्ध कर अथवा करू नकोस. तू क्षत्रिय आहे आणि क्षत्रियाचं कर्तव्य हे आहे की धर्माप्रमाणे न वागणाऱ्या अन्यायी कौरवांच्या विरुद्ध युद्ध करणे हेच बरं. आत्ताच तुला काय माहिती आहे की युद्धात तुझा जय होईल की तुझा पराजय होईल? युद्धात काही होऊ शकतं. तेव्हा तू फक्त क्षत्रिय आहेस याची जाणीव ठेव आणि तुझं कर्तव्य हे तू प्रामाणिकपणे कर. आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये हेच कर्तव्य करायचंय की आज आत्ता ताबडतोब माझं कर्तव्य काय आहे. मनुष्याचा फक्त देहाचाच नाश होतो. आत्मा कोणालाही मारत नाही अथवा आत्मा कधीही मरत नाही, हे आपण नेहमीच लक्षात ठेवलं पाहिजे. आपण आता पुढच्या श्लोकाकडे वळणार आहोत. न जाम्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणे
न हन्यते हन्यमाने शरीरे. पुन्हा एकदा, न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूया अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणे न हन्यते हन्यमाने शरीरे. अर्थात कोणत्याही काळी आत्म्यासाठी जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. आत्म्याचा जन्म झाला होता असेही नाही आणि त्याचा जन्म होतो असेही नाही आणि तो जन्म होणार आहे असेही नाही. तो अजन्मा, सनातन, नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे. शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही. एखादी गोष्ट जर आपल्याला 3 वेळेस सांगितली तर ती चांगली लक्षात राहते. म्हणून कुठलाही मंत्रोच्चार सुद्धा आपण बघितला असेल की कोणताही एखादा यज्ञकर्म करत असो तर आपण शेवटी काय म्हणतो, ओम शांती शांती शांती. याचा अर्थ त्रिवार जेव्हा आपल्याला सांगितलं जातं त्यावेळेस त्याच्यातली सत्यता आपल्याला पटू शकते. म्हणून ही पद्धत आहे. म्हणून भगवंतांनी आत्मा हा नाशवंत नाही हे सांगण्यासाठी या श्लोकाचा अंतर्भाव केलेला आहे. सावधान, या श्लोकात आपण आत्मा व परमात्मा याची थोडीशी तोंड ओळख करून घेणार आहोत बरं का. आता तोंड ओळख करण्यापूर्वी हा विषय नीट समजावा यासाठी आपल्यामध्ये पात्रता येण्यासाठी काही मानसिक शारीरिक आपल्याला नियम पाळावेच लागतील. जसे कोणतीही मोठे पद प्राप्त करून घेण्यासाठी विशेष परीक्षा द्यावी लागते व त्या आधीही त्याची प्रवेश परीक्षा म्हणजे एंट्रन्स द्यावी लागते. त्याप्रमाणे आत्मा काय आहे हे समजावून घेण्यासाठी सध्या आपण काही मानसिक नियम बघणार आहोत आणि ते फक्त 5 ते 10 मिनिटं हे नियम पाळणार आहोत आणि ते खूप सोपे तसे नियम आहेत. पहिला नियम आपल्या देहाला सांगायचंय. काय सांगायचंय की जगातील सर्वोच्च सुंदर असा मनुष्य देह मला या पृथ्वी तलावर भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेला आहे. सोपं आहे हे. त्यानंतर काही मिनिटापुरते मी परमेश्वराचाच अवतार आहे असं आपल्याला मानायचं आहे. भगवंतांनी सांगितलंय, काय सांगितलंय, अहम ब्रह्मास्मी. याचा अर्थ मीच ब्रह्म आहे आणि मला अंतिम सुख आणि मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे. आपण श्रीमद भगवद्गीतेचा अभ्यास करण्याचं कारण इतकंच आहे की आपल्याला अंतिम सुख प्राप्त करून घ्यायचं आहे, मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे. आता मला ह्या क्षणापुरतं 5 मिनिटापुरतं आता मला भय, चिंता, काळजी आणि कोणतीही भौतिक इच्छा नाही असं आपण विचार करायचा आहे. जसे प्रपंच, आरोग्य, नोकरी इत्यादी इत्यादी हे फक्त आपण विसरणार आहोत आणि ऐकत आहोत ते पण एकाग्रतेने आणि श्रद्धापूर्वक. आता आत्मा हा पूर्ण ज्ञानमय आणि नेहमीच पूर्ण चेतनेने भरलेला आहे. म्हणून चेतना हे आत्म्याचं प्रमुख लक्षण आहे. हृदयात असलेल्या आत्म्याची जाणीव केवळ चेतनेच्या उपस्थितीवरूनच मला समजते. जोपर्यंत माझ्यामध्ये चैतन्य नसेल तर मला आत्मा समजणार नाही. आत्मा आणि परमात्मा या दोघांमध्ये चेतना हे एकच तत्व पुरेपूर भरलेले आहे. आत्म्यातील चेतन विस्मरणशील असते. याचा अर्थ विसरणे हा आत्म्यातील चेतनेचा एक गुण आहे, पण परमात्म्याच्या चेतनेमध्ये विसरणे हा गुण नाही. याचा अर्थ नीट आपण समजून घेऊया की आत्मा आणि परमात्मा यामध्ये फरक असा आहे
की आपल्याला विस्मरण दिलेलं आहे. आपल्याला काही गोष्टी लक्षात राहतात, काही गोष्टी आपल्या लक्षात राहत नाही. परंतु परमात्म्याच्या बाबतीमध्ये असं होत नाही. परमात्मा कधीही विसरत नाही. हा सर्वात महत्वाचा दोन फरक जे आहेत आत्मा आणि परमात्म्यामध्ये हे आहेत. परमात्म्याला भूत, भविष्य, वर्तमान काळ या सर्वांचे पूर्ण ज्ञान असते. म्हणून परमात्मा सर्वात श्रेष्ठ आहे. त्याला भूत, भविष्य, वर्तमान काळाचे पूर्ण ज्ञान असल्यामुळे तोच परमेश्वर म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण असे आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत, हे त्रिवार सत्य आहे, सत्य आहे आणि सत्य आहे. परत एकदा ऐका. दुसरा अर्थ आत्म्याच्या चेतनेला विसरणे. तुमच्या आमच्या मनामध्ये, हृदयामध्ये, शरीरामध्ये जो आत्मा आहे त्याला विसरणं, लक्षात न राहणं हा गुण आहे. त्याला भूत, भविष्य, वर्तमान याचं पूर्ण ज्ञान नसतं. तर परमात्म्याला मात्र भूत, भविष्य आणि वर्तमान काळ याचं पूर्ण ज्ञान असतं. तेव्हा कुठे, कधी, काय, कसे, कोणाकडून कर्म घडणार आहे याची परमात्म्याला पूर्ण माहिती असते. आपल्याला ते पुढे येणारच आहे. तर त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं आहे अर्जुनाला की अरे मी ते केव्हाच मरणार आहेत याची मला खात्री आहे. असं कोणी सांगितलं? भगवंतांनी सांगितलं. कोणाला सांगितलं? अर्जुनाला सांगितलेलं आहे. कठोपनिषदामध्ये अध्याय क्रमांक 1 श्लोक क्रमांक 2 मध्ये परमात्मा व जीवात्मा यांचे अत्यंत थोडक्यात वर्णन केलेले आढळते. आपण काय बघत आहोत? आत्मा आणि परमात्मा यामध्ये काय फरक आहे याचा आपण अभ्यास करत आहोत. अणोरणीयान महतो महीयान आत्मा सजंतोरनिहितो गुहायाम तमक्रतु पश्यन्ति वीतशोको धातु प्रसादान महिमानमात्मा. असं कठोपनिषदामध्ये आत्मा आणि परमात्म्याचं जे वर्णन केलेलं आहे ते आपण आता बघत आहोत. अर्थात जीवात्मा व परमात्मा असे दोघेही जीवाच्या एकाच वृक्षरूपी शरीरातील हृदयामध्ये स्थित आहेत. आपल्यामध्ये परमात्मा पण आहे आणि आत्माही आहे. बरं, जो भौतिक इच्छा व शोक यापासून मुक्त झाला आहे तोच भगवत कृपेने आत्म्याचा महिमा जाणू शकतो. ज्याप्रमाणे आपल्या समोर एक रिकामा ग्लास आहे, त्याच्यामध्ये आपण पाणी भरलंय आणि आपल्याला तर दूध प्यायचंय, मग आपल्याला काय करावं लागेल? तो ग्लास रिकामा करावा लागेल. त्यामुळे ते जे पाणी आहे ते दुसऱ्या भांड्यात तरी ओतून टाकावं लागेल. मग तो ग्लास रिकामा झाल्यावर त्यामध्ये अमृतरूपी दूध आपल्याला मिळणार आहे. त्याचप्रमाणे या जीवनामध्ये आपल्याला आपल्या भौतिक ज्या इच्छा आहेत त्यापासून आणि शोक यापासून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. हे बटन दाबल्यासारखं होणार नाही. याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे आणि प्रयत्नांती निश्चित परमेश्वर आहे. आणि हे प्रयत्न यशस्वी झालेले संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, असे संत एकनाथ, असे अनेक संत आहेत. आता आत्मा हा अनादी आहे, तो अजन्म आहे, तो नित्य म्हणजे शाश्वत आहे, त्याला क्षय नाही, तो अक्षय आहे. आत्मा आणि शरीर याचा तुलनात्मक अभ्यास करावयाचा झालास तर जे शरीराचे गुणधर्म आहेत ते आत्म्याला नाहीत. देहाचे 6 विकार आहेत. प्रत्येक जो जन्माला येतो त्याचे शरीराला 6 विकार आहेत. कोणते कोणते? जायते. जायते म्हणजे जन्मतो, उत्पन्न होतो किंवा निर्माण होतो. असतो म्हणजे देहाचे अस्तित्व आपल्याला अनुभवाला येते. वर्धते, आपला काय झालं? पहिल्यांदा आपला जन्म झाला.
नंतर काय झालं, आपल्या देहाचं अस्तित्व निर्माण झालं, ते आपल्याला अनुभवाला यायला लागलं. आणि वर्धते म्हणजे त्याची वाढ व्हायला लागली, शरीराची वृद्धी होते. त्यानंतर चौथी स्टेप जी आहे ती विपरिणिते मते, म्हणजे देहाची पूर्ण वाढ होते, म्हणजे तारुण्यामध्ये माणूस येतो. जसे जन्म, बालपण, कुमार अवस्था, तारुण्य, प्रौढ आणि वृद्धत्व. त्यानंतर अपक्षीयते, म्हणजे हळूहळू क्षय पावणे, कार्यक्षमता कमी कमी होणे आणि सर्वात शेवटी लयास जाणे म्हणजे समाप्त होणे, मृत्यू होणे. हे शरीराला 6 कर्म बांधलेले आहेत. त्याच्या नेमकी विरुद्ध आत्म्याचे आहे. आत्मा निर्माण होत नाही, त्याचे अस्तित्व दिसत नाही, फक्त जाणवते. त्याची वाढही होत नाही, तो कमीही होत नाही. आत्मा हळूहळू कमी होत नाही, त्याची कार्यक्षमताही कमी होत नाही. त्यामुळे आत्मा नष्टही होत नाही, त्याला कोणतीही अवस्था नसते. जसे तुम्हाला आम्हाला जीवनामध्ये सनातन धर्माने वर्णाश्रमाचे नियम सांगितलेले आहेत, विधी निषेध सांगितलेले आहेत. आणि आत्मा हा पौराणिक आहे. पुरा अपि अधुनाच सर्वदा नवत्वात पुराण. जुना असूनही आजचाच आणि नित्य नियम वाटतो, त्याला पुराण असं म्हटलेलं आहे. आपण म्हणतो ना 18 पुराण आहेत. मग पुराणाचा काय अर्थ आहे की जुना असूनही आजचाच आणि नित्य नूतन वाटतो, त्याला पुराण असं म्हटलेलं आहे. आता श्रीमद भगवद्गीता सुमारे 5000 वर्षापूर्वी जरी सांगितली तरी सुद्धा ती आपल्याला नवीन नवीन वाटते. प्रत्येक वेळेस प्रत्येक श्लोकाचा वेगवेगळा अर्थ आपल्या अंतर्मनामध्ये निर्माण होतो. त्याचं कारण ते नित्य नूतन नवीन आहे. तात्पर्य, या श्लोकात आत्म्याच्या अमरत्वाचा सिद्धांत सांगितलेला आहे. भगवंत म्हणतात, अर्जुना, तू देहाभिमान धरून मी अर्जुन मारणारा, हे कौरव मारणारे असे समजत असतो. परंतु अर्जुना, हे समजून घ्यावे की तो मारणारा नाही आणि कौरव मरणारा नाही. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी तर या बाबतीत अनेक दृष्टांत आपल्याला दिलेले आहेत. शरीर हे नाशवंत आहे, पण आत्मा अमर आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे सावलीवर केलेला वार, शस्त्रांचा वार त्या शरीरावर लागू पडत नाही, त्याचा काही उपयोग होत नाही. त्याचप्रमाणे शरीरावर वार केले तर आत्म्याला काहीच होत नाही. स्वप्नामध्ये ज्या घटना घडतात, दुसरा जो अनुभव त्यांनी जे दृष्टांत सांगितलेला आहे तो असा की जो स्वप्नामध्ये ज्या घटना घडतात त्याचा प्रत्यक्ष जीवनामध्ये आपल्याला काही परिणाम होत नाही. माठात सूर्याचे प्रतिबिंब आपण मागे बघितलं की माठात सूर्याचं प्रतिबिंब दिसतं. माठ रिकामा होतात, सूर्य दिसत नाही, पण सूर्य मात्र कायमस्वरूपी असतो त्यावेळेस. म्हणजे माठात असलेल्या सूर्य हा भासमान होता. त्याचप्रमाणे शरीर हे नश्वर आहे. त्यामुळे अर्जुनाने अधर्माने वागणाऱ्या दुर्योधनाचा नाश करणे हे क्षत्रिय धर्माचे कर्तव्य करण्यासाठी भगवंतानी अर्जुनाला हे सांगितलेलं आहे. आद्य शंकराचार्यांची प्रसिद्ध पंक्ती आपल्याला माहिती आहे. कोणती? ब्रह्मसत्य जगन्मिथ्या. चैतन्य रूप आत्मा हा शरीराहून वेगळाच आहे. नाम हे शरीराला दिले जाते. शरीर हे नाशवंत आहे, म्हणून भीष्म, द्रोणाचार्य इत्यादींचे मृत्यूचे दुःख करण्याचे कारण नाही, असे भगवंतांनी अर्जुनाला वारंवार सांगितलेले आहे. अशा प्रकारे सनातन धर्मात शरीर व आत्मा यांचे स्वरूप आणि गुणधर्म आपण अत्यंत थोडक्यात बघितले. आपल्या वर्णाप्रमाणे, आपल्या आश्रमाप्रमाणे, म्हणजे कर्तव्य प्रामाणिक. आता आश्रम आपल्याला माहिती आहेत, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम.
त्याप्रमाणे आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करणे हेच गीता आपल्याला वारंवार सांगते. आणि त्यामुळेच काय होतं तर आपल्या जीवनाची परिपूर्तता होते. आता आपण पुढील श्लोकाचा अल्प अभ्यास करूया. वेदा विनाशिनं नित्यं य एकम् अजमव्ययम् कथं स पुरुषः पार्थ कं घातयिहन्तिकम्. वेदा विनाशं नित्यं य एनम् अजमव्ययम् कथं पुरुषः पार्थ कं घातयति हंतिकम. हा आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही. पुन्हा तेच सांगितलेलं आहे. कारण हा जन्म नसलेला नित्य सनातन आणि प्राचीन आहे. शरीर मारले गेले तरी हा मारला जात नाही. तो कोणासही मारण्यास प्रवृत्त कसा करणार आणि स्वतः तरी कसा मरणार. सावधान. आता थोडे सनातन धर्म व संस्कृतीचा आपण विचार करणार आहोत. भारतातील ह्या संस्कृतीचे वारे आता सर्व जगात सातत्याने व हळूहळू पसरत आहे. निश्चितपणे पसरत आहे. नेमका सनातन धर्म म्हणजे काय याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत. कारण ते सत्यच आहे. मानवी जीवनाचा परिपूर्ण अभ्यास, समाधान, कर्तव्य, शास्त्रे इत्यादी अनेक गोष्टींचा सूक्ष्म अभ्यास भारतीय संस्कृतीमध्ये केला जातो. आपलं मूळ प्रिन्सिपल ह्या भाषेत बोलायचं ठरलं तर प्रिन्सिपल काय आहे आपलं धर्माचं. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. सगळे लोक सुखी व्हावेत, सगळे लोक निरोगी असावेत, सगळे लोक चांगलेच काम करावेत, कार्य बघोत, कोणालाही कोणतेही दुःख असू नये. यात सगळे अर्थ जगामध्ये एकूण एक लोक सुखी व्हावेत. प्रत्येक बाबीचा सूक्ष्म अभ्यास करून जीवन आणि कर्तव्य याची यथायोग्य सांगड आपल्या संस्कृतीमध्ये घातलेली आहे. आपण वारंवार बघितलेलं आहे की ढोबळ मनाने 4 विभागामध्ये आयुष्य आपलं विभागलेलं आहे. यामध्ये ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. अत्यंत सुटसुटीत व मानवाचे आयुष्य 100 वर्षे जरी धरलं तरी 25 वर्ष ह्याप्रमाणे याची सुसंबंधित अत्यंत व्यवस्थित अशी विभागणी केली आहे. आजच्या काळातही आपण जर या पद्धतीचे आचरण जाणीवपूर्वक व निश्चयाने केले तर आपले सर्व जीवन यशस्वी होणार यात शंका नाही. एखादी गोष्ट करणे व जाणीवपूर्वक आणि निश्चयाने करणे यात खूप फरक आहे. ब्रह्मचर्य आश्रमात 1 ते 25 ह्या वयाच्या वर्षी अनेक विद्याभ्यासामध्ये पारंगत होणं, पूर्ण लक्ष विविध कला, शस्त्र, शास्त्र, भावना यांचा सखोल अभ्यास करणं हे आपलं कर्तव्य आहे. 26 ते 50 वर्षापर्यंत आयुष्यामध्ये कठोर व चाणाक्षपणे सरळ मार्गाने संपत्ती मिळवणं, कौटुंबिक जबाबदाऱ्या अचूकतेने पार पाडणं, शरीर, आरोग्य, संपत्ती, सामाजिक व कौटुंबिक जबाबदारी शिस्तबद्ध रीतीने पार पाडणं आणि वानप्रस्थाश्रमामध्ये 51 ते 75 अंदाजे संसारातील लक्ष हळूहळू कमी करणं, पूर्णपणे अध्यात्म आरोग्य याकडे लक्ष देणं आणि विचारल्याशिवाय कोणालाही काहीही सल्ला न देणं आणि 75च्या नंतर मात्र पूर्णपणे अलिप्ततेने वागून नामस्मरण, आरोग्य, शक्य झाल्यास अनुभव कथन आणि अनुभव लेखन करून पुढील पिढीला आपल्या अनुभवाचा उपयोग होईल यासाठी निरपेक्ष भावनेने प्रयत्न करणं.
जन्मभर भगवंताच्या अनुसंधानात राहणं हीच आपल्या संपूर्ण जीवनाची इति कर्तव्यता आहे. आणि काळानुरूपच हा 25चा पाढा आपल्याला सांगितलेला आहे. यामध्ये तब्येतीनुसार, परिस्थितीनुसार थोडंफार मागे पुढे होऊ शकतं. भारत भूमीचा विचार केला तर विविधतेतून एकता हे महावाक्य आपल्या भारत मातेच्या बाबतीमध्ये खरे ठरले. मोठमोठे ऋषी, मुनी, आचार्य, महापुरुष यांच्या कुठल्याही मोठमोठ्या जमिनी, संपत्ती नाहीत, परंतु यांनी जे ज्ञान आपल्यासाठी देऊन ठेवलेलं आहे ते आपल्याला हजारो वर्षापासून उपयोगी पडतंय. आणि यांनी भारताला व सनातन संस्कृतीला धन्य केलेलं आहे. अनेक मजबूत खांबावर आपली संस्कृती भक्कमपणे उभी आहे. आपल्याला कधी कधी विचारतात का हो तुमच्या संस्कृतीमध्ये काय आहे, किंवा आपल्याला ते माहिती पाहिजे. आपण आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला हे ठामपणे सांगू शकलो पाहिजे. त्यातील काही प्रमुख तत्वाचा आपण फक्त नाम उल्लेख करणार आहोत. त्यामध्ये कर्तव्यनिष्ठता, प्रत्येक वर्णात आणि आश्रमामध्ये निस्वार्थी जीवन आपण जगलं पाहिजे. संयमित जीवन, संयमित जीवन याचा अर्थ चंगळवादाला पूर्णपणे वगळून. स्वातंत्र्य अर्थात स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे हो. एकात्मता विचार याचा अर्थ फुटीरता नव्हे, म्हणजे जातीपातीमधलं राजकारण नाही, तर सर्व मानवजात एक आहे ही एकात्मता विचार. आणि वैश्विक एकात्मता, केवळ विश्वबंधुत्व अशा अनेक विषयावर व तत्वावर सनातन संस्कृती चालते, म्हणून ती अद्याप अबाधित आहे. सनातन धर्माची वैशिष्ट्ये अभ्यासताना परत परत सांगण्याचा दोष पत्करून काही गोष्टींचा उल्लेख करणं या ठिकाणी मला आवश्यक वाटतं. त्यामध्ये महान ऋषी संस्कृती आपली काय आहे, तर महान ऋषी संस्कृती, त्यागमय जीवन, नीतिशास्त्रे, आत्मज्ञानाची थोरवी, मोठ्यांचा मान ठेवणे, मंत्रोच्चाराचे महत्व, ईश्वरी उपासना, पुनर्जन्म, श्रद्धा, सूक्ष्म कालगणना, मंदिरे व मूर्तीची उपासना, कर्मकांड, श्राद्ध, व्रतवैकल्ये इत्यादी अनेक पूर्णतेने भरलेला हा सनातन धर्म कोणताही अट्टहास नाही. ज्याला जसे भावेल, आवडेल, जसे जमेल व काळानुरूप बदलणाऱ्या पण निश्चित सुखकारक अशा सनातन धर्माप्रमाणे आपण सगळ्यांनी वागणं हे आपलं कर्तव्य आहे. आता यातील हे जे काही मुद्दे सांगितले, यातील काही मुद्द्यांचा आपण धावता आढावा घेणार आहोत. महान ऋषी संस्कृती या भारतवर्षामध्ये अनेक तपस्वी, त्यागी, समाजासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करणारे महानुभाव होऊन गेलेत. रत, रत म्हणजे गती, या मूळ धातूपासून ऋषी हा प्रत्यय आलेला आहे. ज्याला आत्मदर्शन होते त्याला ऋषी म्हणतात. ऋषी प्राप्नोती सर्वान मंत्रात ज्ञानेन पश्यती असं म्हटलेलं आहे. संसार पारम वा इति शतपथ ब्राह्मणाच्या ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक 1 व 2 इथे हा उल्लेख आढळतो. वेदांचा सर्वांगीण अभ्यास करण्यासाठी, तो वेद पाठ करण्यासाठी म्हणजे कंठस्थ करण्यासाठी कमीत कमी 12 वर्ष अध्ययन करावे लागते. अनेक ऋषींनी हे ज्ञानाचे सागर सांभाळले आहेत, तोंडपाठ केले आहेत. ज्ञान, उपासना, कर्म यांचा यथायोग्य समन्वय केला आहे. त्याचे हे ज्ञानाचे भांडार अद्यापही आपल्या कल्याणासाठी उपयोगी पडत आहे. या सर्व ऋषींनी वेदामध्ये काय आहे तर राजकारण, समाजकारण, वाङ्मय, धर्मकारण, शिक्षण, कला, विज्ञान, दैनंदिन कर्मे याचा सूक्ष्म अभ्यास केलेला आहे व समाज सुखी राहण्यासाठी अखंड प्रयत्न केलेले आहेत.
आता उदाहरणासाठी आपण काही ऋषींचे नावं बघत आहोत. विश्वामित्र, जमदग्नी, भरद्वाज, गौतम, अत्री, वशिष्ठ, कश्यप, याज्ञवल्क, अरुणी, सनतकुमार, शांडिल्य, ऐतरेय, दधीची इत्यादी अनेक ऋषी भारतखंडामध्ये होऊन गेले. त्यांनी तयार केलेले ग्रंथ भांडार सुद्धा अलौकिक आहे. याची माहिती वेळेच्या उपलब्धतेनुसार आपण बघणार आहोत. पण वेळेच्या मर्यादेत राहून आता आपण फक्त नीतिशास्त्र याविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत. आपण बऱ्याच वेळेस म्हणतो, अरे तो नीतीने वागत नाही किंवा नीतीने वागावं असं सांगितलेलं आहे. मग आता नी म्हणजे नय, नय म्हणजे नेणे, पुढे चालवणे, या धातूवरून नीती हा शब्द बनलेला आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय क्रमांक 10 मध्ये श्लोक क्रमांक 38च्या भगवंतांनी ज्यांना आयुष्यामध्ये विजय पाहिजे, अत्यंत महत्वाचा विषय हा, आपल्याला जर आयुष्यामध्ये विजय पाहिजे, यशस्वी व्हायचे असेल, त्यांनी नीती मार्गाचा सूक्ष्मपणे अभ्यास करून जीवन सुखकर करावे असे स्पष्ट सांगितलेले आहे. मग आता नीती म्हणजे काय हे तरी आपल्याला माहिती पाहिजे. नीतिरामस्मी जिगीषताम पहिल्या ओवीतील अंतिम 2 शब्द हे गीतेमध्ये आहेत. जिगीषताम म्हणजे काय? जिंकण्याची इच्छा करणाऱ्यांनी नीती मार्गाचाच वापर करावा असं भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ती नीती सुद्धा मी आहे. माझ्या कृपेशिवाय त्यांना नीती समजणार नाही. तुम्हाला आम्हाला सर्वसामान्यांना मीच नीतीने वागण्याची यशस्वी माणसाला बुद्धी देतो असं भगवंत म्हणतायत या ठिकाणी. प्रथम परोक्षानुमान प्रमाणत्रय निर्णीयताय फलसिद्धो देशकालानुकुल्ये सती यथा साध्य मुपायनुष्ठान लक्षणा क्रियानी तीर्णयः. अर्थात प्रत्यक्ष परोक्ष आपल्याला यश मिळवायचं आहे नीती मार्गाने, त्याच्यासाठीचा हा श्लोक आहे. अर्थात प्रत्यक्ष, परोक्ष व अनुमान या 3 प्रमाणांनी फलसिद्धी निश्चित आहे. आपल्याला जर कुठल्याही क्षेत्रामध्ये यश मिळवायचं असेल तर या 3 गोष्टी लागतात. काय? प्रत्यक्ष, परोक्ष आणि अनुमान. यासाठी देश व काल यांना अनुकूल अशी यथाशक्ती व सर्व कल्याणकारी योजना करणं म्हणजे नीती होय. नीतीचा थोडक्यात सांगितलेली ही व्याख्या आहे. आपण परत एकदा बघूया की देश आणि काल यांना अनुकूल अशी यथाशक्ती सर्व कल्याणकारी योजना, सर्वांच्या कल्याणकारी योजना जी आहे त्याला नीती असं म्हणतात. याचा प्रत्यक्ष अर्थ डोळ्याच्या समोर सरळ हे ज्ञान दिसणे म्हणजे आता प्रत्यक्ष या शब्दात आपण नीतीमध्ये 3 शब्द बघितले, प्रत्यक्ष, परोक्ष आणि अनुमान. त्यामध्ये नीती हे ज्ञान आपल्याला दिसणं, जाणवणं, अनुभवाने इंद्रियांमार्फत प्राप्त होते. उदाहरणार्थ यश मिळवणाऱ्या व्यक्ती आपण प्रत्यक्ष पाहू शकतो, त्यांचं आपण चरित्र बघू शकतो, त्यांचा आपण अभ्यास करू शकतो. परोक्ष, परोक्ष याचा अर्थ जे आहे पण आपल्या डोळ्यांना दिसत नाही, त्याचे ते वर्णन आहे. याचं उदाहरण आपण पुढे बघणारच आहोत. आणि अनुमान म्हणजे अंदाज लावणं, निष्कर्ष काढणं, तर्क करणं, संख्या मोजणं, न्याय निरीक्षण, याचा अर्थ अनुमान असा आहे. थोडक्यात जीवनात कोणत्याही गोष्टी जय मिळवायचा असल्यास त्याचा रिझल्ट, निकाल, यश हे डोळ्याने प्रत्यक्ष बघणे. दुसरा निकष म्हणजे प्रत्यक्ष डोळ्यांना दिसत नाही पण ते आहे, त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. व अनुमान म्हणजे यश मिळवण्याचे कारण शोधून त्याप्रमाणे अंदाज लावणे. आता एक छोटंसं उदाहरण बघणार आहोत की विद्यार्थ्याने परीक्षेमध्ये 100 मार्क मिळवले, हे आपणास मार्कशीट पाहून आपण बघितलं, म्हणजे हे झालं प्रत्यक्ष.
परोक्ष ज्ञान म्हणजे त्याची बुद्धिमत्ता, लक्षात ठेवण्याची क्षमता, ती दिसते का आपल्याला प्रत्यक्ष? नाही दिसत. अनुमान म्हणजे ते झालं परोक्ष ज्ञान, आणि अनुमान म्हणजे पुढे तो खूप शिकणार, मोठ्या पदावर नोकरी करणार, हे आपल्याला अनुमान काढता येतं. यशस्वी होण्यासाठी हे 3 निकष आपण बघितले. मग मार्कशीट, बुद्धिमत्ता आणि मोठी नोकरी या सर्व प्रक्रियेला नीती असं म्हणतात. म्हणून आपल्याला नीतीने वागायचं आहे. नीतिशास्त्रात काय आहे? तर विश्व, म्हणजे ती कल्पना कशी केली आहे नीतिशास्त्रामध्ये ते आपण बघणार आहोत. थोडक्यात कल्पना करा, विश्व, राष्ट्र, राज्य, वर्ग, जाती, कुटुंब आणि व्यक्ती अशा लहान लहान होत जाणाऱ्या सर्व घटकांची क्रमाने प्रगती व्हावी, यासाठी सर्व जगाला सुख समाधान मिळावे, सर्वांनी शांतीने जगावे, कोणावरही अन्याय करूही नये आणि होऊही नये. म्हणून माणसातील व्यक्तींनी, जातींनी, संस्थांनी, वर्गाने, राज्याने, राष्ट्राने, विश्वाने कसे वागावे या संबंधित काही नियम केलेले असतात. त्यालाच नीतिशास्त्र असे म्हणतात. हे नियमित वागण्याचे शास्त्र आहे. हे एक दिवस वागलं आणि नंतर सोडून दिलं असं नीतिशास्त्र चालत नाही. नीतिशास्त्र हा धर्मशास्त्राचाच एक भाग आहे. तत्वज्ञान, नीती आणि आचार हे सर्व धर्मशास्त्राचे आधार आहेत. धर्मशास्त्राचे आधार 3 काय? तत्वज्ञान, नीती आणि आचार. नुसतं माहीत असून उपयोग नाही, तर आपण ते प्रत्यक्षात अंमलात आणणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामध्ये सदाचार, नीतिमत्तेचा मूर्तिमंत आविष्कार आपल्याला कोणाकडून पाहायला मिळतो? की नेहमी चांगलं वागणं, नीतिमत्तेनं वागणं असं कोण करतं? तर आचार्य, ऋषी आणि संतांच्या चरित्रामध्ये आपल्याला हे निश्चित आढळतं. मराठी भाषा ही एक समृद्ध भाषा आहे. तिच्या प्रत्येक शब्दामध्ये एक गहन अर्थ दडलेला असतो. नीतिशास्त्रावर आपल्याकडे विपुल लेखन झालेले आहेत. त्यातील ग्रंथांची नावे आपण आता काही पाहूयात. यांनी आपलं संपूर्ण जीवन त्याच्यासाठी घालवलंय. त्यामध्ये शुक्र नीती आहे, विदुर नीती आहे, गौतम धर्मसूत्र आहे, कौटिल्य अर्थशास्त्र आहे, कामंदकाचे नीतिशास्त्र आहे, सोमदेवाचे नीतिशास्त्र आहे, मत्स्य पुराणातील राजनीती आहे आणि महाभारतातील राजधर्म आहे. यात प्रामुख्याने पुढील गोष्टींचा अंतर्भाव आहे. मग आता नीतिशास्त्र आपण बोललो, कोणी केलंय, कोणी आपल्या जीवनामध्ये त्याचे ग्रंथ लिहिलेले आहेत. नीतिशास्त्राचा मूळ उद्देश काय आहे हे बघितलंय. परंतु तुम्ही आम्ही वैयक्तिकरित्या नीतिशास्त्राने वागायचं म्हणजे नेमकं काय करायचं, ते या गोष्टींचा फक्त आपण आता उल्लेख करणार आहोत की ज्या गोष्टी आपल्याला परिचित आहेतच. त्यामध्ये सत्यनिष्ठा, सत्यमेव जयते हे कधीही विसरता कामा नये. दया, सर्वांवर दया करून जीवन जगा. क्षमा, ज्यांनी चुका केलेल्या असतील त्यांना सुद्धा क्षमा करा, म्हणजे काय मिळेल? शांती मिळेल. संयम ठेवा, त्याग करण्याची प्रवृत्ती ठेवा, सत्प्रवृत्ती. त्यानंतर सारासार विवेक, हे शब्द आपल्याला नेहमी येणार आहेत. त्यानंतर उपासना करणे. आता उपासनेचे अनेक प्रकार आहेत. ईश्वरास मानणे, ईश्वर आहे म्हणून आपण आहोत याची खात्री करून घेणं. त्यानंतर दररोज नियमित अभ्यास करणं. दररोज नियमित अभ्यास करावा लागतो. हरिपाठ दररोज म्हणावाच लागतो, जरी त्याचा अर्थ समजलेला असला तरी. त्यामुळे काय होतं? तर आपलं वाचन होतं, मनन होतं, लेखन होतं, चिंतन होतं. आपल्या हातून दान धर्म झाला पाहिजे, यज्ञ धर्म झाला पाहिजे, वर्षातून एकदा तरी, किंवा ज्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी तरी आपण गेलं पाहिजे यज्ञ.
तप केलं पाहिजे, कर्म केलं पाहिजे, प्राणायाम आहे, ध्यान आहे, धारणा आहे, मग आपोआप समाधीचा अभ्यास आपला होतो. आणि तो नुसता एकदा करणं असं नव्हे, तर तो नियमित करणं आपल्या क्षमतेप्रमाणे. अर्थात क्षमता ही अत्यंत महत्वाची आहे. स्थळ, काळ, परिस्थितीनुसार करणे. आता काय करणे आणि न करणे हे आपण बघूया. आता काय करायचं नाही ते आपण बघणार आहोत. लोभ, व्यभिचार, वचनभंग, क्रौर्य आणि बाकीचे तर सगळे आपल्याला माहिती आहेत. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, आलस्य इत्यादी गोष्टी करू नयेत असं नीतिशास्त्र आपल्याला नेहमी सांगतो. आणि त्याचा परिणाम काय, तर समाधान, शेवटपर्यंत समाधान. कधीही तो माणूस अस्वस्थ, बेचैन आणि कर्तव्यपूर्ती झाली नाही म्हणून नाराज असं कधीही होत नाही. कौटिल्याच्या नीतिसूत्राप्रमाणे सुखाचे मूळ धर्म आहे. तुम्हाला सुख पाहिजे, धर्माप्रमाणे वागा. धर्म समजत नसेल, इतरांकडून समजून घ्या. राज्याचे मूळ इंद्रियजय, इंद्रियजयाचे मूळ विनम्रता आणि विनम्रतेचे मूळ वृद्ध सेवा हे आहे. आपल्या परिसरात, आपल्या घरात किंवा आपल्या शहरात जे कोणी वृद्ध असतील त्यांची सेवा केल्यानंतर या सगळ्या गोष्टी आपल्याला आपोआप जमतील असं कौटिल्याच्या नीतिसूत्रामध्ये सांगितलेलं आहे. नुसतं प्रेमाने जरी बोललं वृद्धांशी तरी सुद्धा आपल्याला एक आत्मिक समाधान लाभतं. आणि नुसते वृद्ध म्हणजे वयाने वृद्ध नव्हे, तर आपल्यापेक्षा वयाने, ज्ञानाने, अनुभवाने, कष्टाने, वाचनाने, काही लोकांचं खूप वाचन असतं, वाचनाने, लिखाणाने, चिंतनाने मोठ्या असलेल्या व्यक्तीबद्दल आपण आदर, मान, सन्मान, आपुलकी ठेवली तर आपली सर्वांगीण प्रगती आपोआप होते. हेच नीतीचं सार आहे. शाश्वत, अभेद्य व कायमस्वरूपी नीती ही श्रीमद भगवद्गीतेच्या शेवटच्या श्लोकामध्ये आढळते. नीती नीती आपण इतक्या वेळ बोलत होतो, ही नीतीचा उपयोग कुठे केला आहे श्रीमद भगवद्गीतेमध्ये, तर श्रीमद भगवद्गीतेच्या शेवटच्या श्लोकामध्ये अध्याय 18 श्लोक क्रमांक 78 आपल्याला माहिती येतो. यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. पुन्हा एकदा. यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. अर्थात जेथे योगेश्वर श्रीकृष्ण भगवान आणि धनुष्य धारण करणारा अर्जुन आहे तेथे काय काय आहे, श्री आहे. श्री म्हणजे समृद्धी आहे, विजय आहे, वैभव आहे आणि नीतिर्मतिर्मम याचा अर्थ अचल नीती आहे. यामुळे आज आपण नीती हा शब्दाचा अर्थ बघितला. आत्म्याचाही जो नष्ट न पावणार आहे त्याची थोडीशी माहिती घेतली. हरिओम तत्सत. इदन्न मम तत्सत कृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. आपण आता प्रार्थना घेणार आहोत. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्म संस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वंदे जगद्गुरुं. ओम शांति शांति शांति. हरिओम. रामकृष्ण हरी.